मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत बलिदान मासावर. छत्रपती शंभूराजांचा बलिदान मास. मित्रांनो, 1 फेब्रुवारी 1619 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाने कपटाने संभाजीराजांना संगमेश्वर येथे कैद केले. त्यानंतर 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 1619 या काळात अत्यंत क्रूर यातना देण्यात आल्या आणि 11 मार्च 1619 रोजी तुळापूर येथे हत्या करण्यात आली. मित्रांनो, स्वराज्यासाठी, धर्मासाठी प्राणाची आहुती दिली माझ्या राजानं. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र म्हणून जन्म घेणे ही मोठी गोष्ट होती, पण स्वतःच्या कर्तृत्वाने धर्मवीर होणे त्याहूनही मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, शंभूराजांचं जीवन सोपं नव्हतं. लहान वयात आईचा मृत्यू, ऐन तारुण्यात घरातील संघर्ष आणि बाहेर औरंगजेबासारखा शक्तिशाली शत्रू. 40 दिवस मित्रांनो, 40 दिवस अमानुष अत्याचार. शरीर जखमी झालं, पण मन अजिंक्य राहिलं. कारण ते राजा नव्हते, स्वाभिमान होते हिंदवी स्वराज्याचा. 40 दिवस अमानुष अत्याचारानं शरीर तुटत होतं, पण मन अडळ होतं. कारण त्यांना माहिती होतं, एक संभाजी मरेल, पण हिंदवी स्वराज्य जिवंत राहिलं पाहिजे. असा राजा जो मृत्यूसमोर असूनही डगमगला नाही, जो वेदनांमध्येही स्वाभिमानाने उभा राहिला. डोळे काढले, माझ्या राजाची जीभ कापली, शरीराचे तुकडे तुकडे केले, पण मन खंबीर होतं. 40 दिवस अत्याचार सहन करणं म्हणजे तो राग नव्हता. 40 दिवस अत्याचार सहन करणं म्हणजे तो हट्ट नव्हता. तो होता धर्मावरचा विश्वास, ते होतं स्वराज्यावरचं प्रेम, आणि तो होता स्वराज्याचा स्वाभिमान. मित्रांनो, एकदा डोळे बंद करून कल्पना करा, तुळापूरचा तो दिवस, ते जखमी शरीर, पण त्या चेहऱ्यावर भीती नाही. त्यांना माहीत होतं, मी मरेन, पण माझं स्वराज्य जिवंत राहील. मित्रांनो, या बलिदान मासामध्ये शंभूराजांना श्रद्धांजली द्यायची असेल तर आपल्या वाईट सवयी सोडा. आपण स्वतः स्वाभिमानाने जीवन जगा. आपली स्वतःची कमजोरी सोडा आणि या बलिदान मासामध्ये काही चांगल्या सवयी स्वतःला जोडा की जे आपल्या महाराजांना श्रद्धांजली ठरेल. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.